लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण इथे पाहिलेलं होतं की मनस्विनी जी आहे तिने आता प्लॅन केलेला आहे की आता इकडे आपण सखीला विष द्यायचं आणि मारायचं, आणि ते सुद्धा दुधामधनं विष द्यायचं. आता इकडे तिला नंदा मावशी म्हणत असते, आता जे काही करशील कमीत कमी ते तरी व्यवस्थित कर, सांभाळून, नाहीतर पुन्हा फसशील, पुन्हा सगळ्याची जाईल आणि मनाप्रमाणे काही घडणार नाही. त्यावर आता मनस्विनी म्हणत असते की नाही, यावेळी असं होणार नाही, एकदा घडलं म्हणून पुन्हा पुन्हा तेच घडेल असं तुला वाटत असेल तर तसं होणार नाही आहे. यावेळी तिचा जीव वाचला कारण तिचं नशीब बलवत्तर होतं, पण आता पुन्हा तसं घडणार नाही. माझ्या स्वतःच्या हाताने मी दूध बनवून तिला ते देणार आहे. मग मी दिलेलं दूध आहे म्हटल्यावर ती ते दूध पिणार, कारण आईवरती निस्वार्थ प्रेम करते ना ती, त्यामुळे ती दूध ते पिणारच. त्यानंतर आता हे सगळं बोलणं वेदूने ऐकल्यावर मग वेदू आता विचार करते की नाही, कबीरला सांगितलं पाहिजे या सर्व गोष्टी, कारण जोपर्यंत कबीरला कळत नाही तोवर मात्र सर्व गोंधळ होऊ शकतो. लगेचच वेदू जाते आणि कबीरला कॉल करते आणि आत्ता ती कबीरला सांगत असते, कबीर सर, अहो खूप मोठी गडबड होऊन गेलेली आहे. कबीर म्हणतो, गडबड काय झालं आहे? त्याबरोबर मग आता ती सांगत असते की अहो सर, इकडे ना काय घडलं आहे माहिती आहे का तुम्हाला, सखे मॅडम ज्या आहेत त्यांना ह्या मनस्विनीने मारून टाकण्याचा प्लॅन बनवला आहे आणि त्यासाठी त्या तिला दुधातनं विष देणार आहेत. कबीर म्हणतो, ठीक आहे, मी जे सांगतो तेवढं कर. वेदू, जेव्हा ती मनस्विनी तिला दूध देईल ना, तेव्हा दूध देऊन झाल्याच्यानंतर मग तू मला फोन कर, पुढे काय करायचं ते मी बघतो. आणि मग कबीर फोन ठेवून देतो. त्यानंतर आता तो म्हणत असतो, मनस्विनी तू खूप मोठी चाल खेळली आहेस, पण यावेळी मी तुला सोडणार नाही आहे. माझ्या बायकोच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केलास, आता तुझी वाट लागणार. आता तर मी सुरुवात केलीच होती तुला एक्सपोज करण्यासाठी, पण आजपासूनच तुला मारायची खणून खणून सुरुवात करणार. त्यानंतर मग आता कबीर हा वेदूचा फोन कधी येतो याची वाट बघू लागतो आणि तो आता अर्पिताला सांगतो की आई, माझं थोडं महत्त्वाचं काम आहे तर मी बाहेरून जाऊन येतो. आणि आता येऊन सखीच्या बंगल्याबाहेरच मागच्या बाजूला थांबलेला असतो. वेदू फोन करते कबीरला आणि सांगते, सर तुम्ही म्हणाला होतात ना दूध दिल्यावरती फोन कर, आत्ताच मनस्विनी म्हणजे सरकार दुधाचा ग्लास सखी मॅडमच्या रूममधून देऊन येताना मी बघितलं आहे, त्या आत्ता जस्ट खाली आल्यात. सर लवकर काहीतरी करा आणि थांबवा हे सगळं. अहो सखी मॅडमचा ना त्या मनस्विनीवरती सध्या खूप जास्त विश्वास पटलेला आहे, कारण त्यांना असं वाटतं आहे की त्या त्यांची आई आहेत आणि आईवरती त्यांचा खूप विश्वास आहे. प्लीज. त्याबरोबर कबीर म्हणतो, काळजी करू नकोस, काय करायचं आहे ते मी बघतो, सखीला काही होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्यानंतर मग आता कबीर काय करतो, कबीर हा मागच्या बाजूने आता सखीच्या रूममध्ये दाखल होतो. आता कबीर रूममध्ये येतो आणि म्हणतो, काय बेबी सरकार एकट्या एकट्या दूध पिताय? आता सखीला वाटतं की तिला कबीरचा भास होतोय. ती म्हणते की किती भास होत आहेत मला याचे. त्याबरोबर कबीर म्हणतो, भास नाही, खरा आहे मी, हा बघा तुमच्या समोर. त्यावर लगेच सखी आनंदी होते, पण मग ती तिच्या आनंदाला मुरड घालत म्हणते, तू इथे काय करतोयस आणि थेट माझ्या खोलीत येण्याची हिंमत केली आहेस? ताबडतोब चालतं, निघ इकडनं, निघ निघ निघ. त्याबरोबर कबीर म्हणतो, हो 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 बेबी सरकार, हो मी जाणारच आहे, पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती, सांगायची होती, म्हणून खरं तर मी थांबलो होतो. त्याबरोबर मग सखी म्हणते, महत्त्वाची वस्तू दाखवायची होती, सांगायची होती, काय सांगायचं होतं तुला? त्यावर कबीर म्हणतो, अहो बेबी सरकार, असं म्हणतात की एखादी गोष्ट जर नवऱ्याला मिळाली ना तर सगळ्यात आधी त्याने ती बायकोच्या हातावर ठेवावी, मग ती गोष्ट त्याला आणखीन जास्त मिळत जाते. म्हणूनच नाही का पगार झाला की पहिला बायकोच्या हातात दिला जातो. त्यावर लगेचच सखी म्हणते, कामाचं बोल. कबीर म्हणतो, ते काय आहे ना, मी एक नवीन कला शिकलो आहे. सखी म्हणते, कसली कला? कबीर सांगतो, जादू. मी जादू शिकलो आहे आणि आता ना मी जादू करूसुद्धा लागलेलो आहे, म्हणून मी विचार केला की पहिली जादू मी तुम्हालाच दाखवतो. त्याबरोबर सखी म्हणते, नाव कान्हा आहे म्हणून काय स्वतःला कृष्ण समजायला लागलास का? हे बघ, हे जादू वगैरे करणं ना तुझ्या बसची बात नाही आहे, उगाच माझा वेळ वाया घालवू नको, निघ इकडनं, चल, मला वेळ नाही आहे तुझ्या ह्या भाकड कथा ऐकण्यामध्ये, मला खूप कामं आहेत, जा इकडनं. सखीच्या हातात तिचा दुधाचा ग्लास असतो. कबीर म्हणतो, अरे
भाकड कथा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी खोटं बोलतो आहे का? बेबी सरकार, बेबी सरकार, बेबी सरकार, हा कबीर किर्लोस्कर कधीच खोटं बोलत नाही. आता तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग जादू करूनच दाखवतो. हा तुमच्या हातातला ग्लास बघू, आणा इकडे. सखी तो ग्लास कबीरला देत नसते. ती म्हणते नाही, माझ्या आईने मला दिलं. कबीर म्हणतो अहो द्या हो. आता मी हा ग्लास जमिनीवर टाकणार आणि पुन्हा मी याच्या काचा जोडणार आणि या ग्लासात दूधसुद्धा भरणार. सखी म्हणते हो. त्याबरोबर कबीर म्हणतो विश्वास नाही आहे ना तुमचा, बघू इकडे. आणि कबीर आता पाटकन ते ग्लास जमिनीवरती आपटतो. आता ते दुधाचं ग्लास आपटल्याबरोबर सखी कबीरकडे रागाने बघते. आता कबीर म्हणतो ओ काळजी करू नका, काळजी करू नका, आता मी फोडलं आहे ना, मग मीच ते तुम्हाला जोडूनसुद्धा देणार. सखी म्हणते दे, जोडून दे, कारण जर हे ग्लास जोडून नाही ना मिळालं मला, हे दूध मला नाही ना मिळालं, तर मग मी तुझं काय करेन ते लक्षात ठेव. हे दूध माझ्यासाठी माझ्या आईने आणलं होतं. त्याबरोबर कबीर म्हणतो देणार देणार, ग्लास जोडून देणार, दूधही पुन्हा आणून देणार. आणि मग आता कबीर उगाच नाटकं करायला लागतो, खोटी काहीतरी भाकड मंत्र म्हणायला लागतो. ये ये पुन्हा सगळं दूध ग्लासात ये, ग्लासाची काच जोडली जाऊ, ये ये पुन्हा सगळं दूध ग्लासात ये, ग्लासाची काच जोडली जाऊ, वगैरे वगैरे फालतू काहीतरी तो मंत्र म्हणतो. आता ते काही सक्सेसफुल होणार नसतं. मग आता सखी म्हणते झालं, ये ये दुधात ग्लास परत ये, काचेत दूध परत ये, काय बडबडतो असतो हे सगळं. त्यावर मग तो म्हणत असतो की सॉरी ओ बेबी सरकार, नाही म्हणजे मी खरोखर खूप कॉन्फिडेंटली आणि परफेक्ट जादू शिकलो होतो, पण अचानक जादू येईन अशी झाली हो. मला वाटतं रात्रीची जादूची रेंज संपते म्हणून जादू होत नाही आहे. सॉरी 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 बेबी सरकार, सॉरी. मी पुन्हा उद्या सकाळी येतो ना तुम्हाला जादू दाखवायला. सखी म्हणते निघ, चालतं हो इकडनं, उगाचच्या उगाच माझ्या आईने बनवून आणलेलं दूध वाया घालवलंस, जा इकडनं. तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात यायचं नाही म्हणून, मग का आलास तू इकडे? हां निघ इकडनं. त्याबरोबर कबीर म्हणतो वेदू, ए वेदू. त्यावर सखी म्हणते तिला कशाला हाका मारतोयस, रात्रीचं कोणालाही गोळा करू नकोस इथे अजून तुझ्या फालतुगिरीसाठी. कबीर म्हणतो थांबा तर खरं. वेदू येते आणि विचारते येस बॉस. त्यावर सखी म्हणते बॉस. त्याबरोबर आता मग वेदू म्हणते बघा ना बाप्पा ताई, अहो काय तुम्ही पण, मला पिक्चर बघायची केवढी सवय आहे तुम्हाला माहीत नाही आहे का? त्या पिक्चरमध्ये म्हणते ना ती पोट्टी तिच्या त्या बॉसला बॉस, म्हणून मी पण म्हटलं कबीर दादा तुमचे नवरा आहेत म्हणल्यावर मग या घरचे ते बॉसच झाले ना. सखी म्हणते गप्प बस ग. त्याबरोबर मग लगेचच कबीर म्हणतो तू हे साफ करून घे आणि त्याआधी माझ्याबरोबर ये. आणि कबीर आता मग लगेचच वेदूला म्हणतो मला एक ग्लास दूध दे. मग वेदू त्याला म्हणते सर तुम्ही इथे दूध पिणार आहात? त्यावर कबीर म्हणतो नाही, पाणी पाजणार आहे. त्यावर वेदू म्हणते पाणी पाजायला दूध? त्यावर कबीर म्हणतो दे ना तू, तुला कळेल दुधाने पाणी कसं पाजतात ते. आणि मग कबीर आता दुधाचा ग्लास भरून घेतो आणि तो मनस्विनीच्या खोलीकडे जायला निघतो. वेदू म्हणते सर तिकडे तर. कबीर म्हणतो माहिती आहे मला, सरकारची खोली येते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सरकार ही खोलीमध्ये असते आणि आता खोलीमध्ये निवांत बसून ती मस्तपैकी स्वप्न बघत असते. आता उद्या मला सखीच्या मैतावरती रडावं लागणार आहे, रडण्याची प्रॅक्टिस करायला हवी. ताई 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 खूप वाईट झालं ग बाई, म्हणजे आधी मी तुला वर घालवलं, आधी मी तुझ्या त्या नवऱ्याला वर घालवलं, त्यानंतर मी तुला वर घालवलं आणि आता तर काय तुमची गोड गोंडस मुलगी, तुमची लाडकी सखी, तिलासुद्धा मी वर घालवणार. किती ग मला वाईट वाटतं हे सगळं करताना, पण काय करू ग ताई, तुमच्यामुळेच तर होतं आहे ना हे सगळं. जर तुम्ही मला मी मागत होते तेवढा पैसा दिला असता असं मला वाटलं असतं ना, तर मी तुम्हाला वर घालवलंच नसतं. पण जाऊ दे, भाऊजींच्या आगाऊपणामुळे झालं हे सगळं. आता तू तर वरती ऑलरेडी गेली आहेस भाऊजींकडे, आता एकदा का सखी आली ना तुमच्याकडे की मग कसं वरती ढगात तुमचं सर्व कुटुंब पूर्ण होईल. मग तिकडेच तुम्ही सुखी कुटुंबाचं आयुष्य जगा. हा काय निवांत जगा, आनंदी जगा, आरामात जगा. सखी सखी वर जाणार ग सखी तू. त्याबरोबर मग कबीर तिकडे येतो आणि म्हणतो खोटे आहेत स्वप्न, वरती नाही तुम्ही जाणार. त्यावर मनस्विनी म्हणते काय बोलतो आहेस तू हे? कबीर म्हणतो हो मी बोलतो आहे ते बरोबर आहे. सखी मॅडमसाठी नेलं होतं ना तुम्ही हे दूध, सखी मॅडमने हे दूध तुमच्यासाठी परत पाठवलं. रादर हे दूध मी तुमच्यासाठी घेऊन आलो. माझ्या बायकोला मारण्याचा विचार करणाऱ्या बाईला मी कसा काही जिवंत सोडू शकतो? तुम्हाला काय वाटतं मी या घरात नाही आहे म्हणजे मी सखीच्या सोबत नाही आहे का? तो तुमचा खूप मोठा भ्रम आहे. हे घ्या, प्या हे दूध, प्या प्या.
त्याबरोबर मनस्विनी म्हणते सोड कबीर सोड कबीर. त्याबरोबर मग आता मनस्विनीला तो जबरदस्ती करू लागतो ते दूध प्यायला. मनस्विनी कबीरच्या हाताला हिसका देते आणि दुधाचा ग्लास खाली सांडते. तसा कबीर म्हणतो काळजी करू नका, विष नव्हतं त्या दुधाच्या ग्लासात. तुम्हाला मी असं विष देऊन एका झटक्यात तडकाफडकी नाहीच मारणार. तुम्हाला खंगवून खंगवून मला मारायचं आहे आणि आजपासून त्याची मी सुरुवात केलेली आहे. कारण आता तुम्हाला रात्रभर या विचाराने झोप लागणार नाही की कबीरला कसं कळालं की या ग्लासामध्ये दुधामध्ये विष होतं आणि मी ते सखीला दिलं होतं. त्यामुळे आता निवांत रात्रभर जागा. बाय द वे, मी माझ्या बायकोचा जीव वाचवला आहे, त्याशिवाय मला रात्रीचं माझ्या बायकोचं छान दर्शन मिळालं आहे. त्यामुळे मला मात्र चांगली झोप लागणार आहे. येतो मनस्विनी खानोलकर येतो हां. आणि हो, पुन्हा माझ्या बायकोच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. यावेळी दूध पाजलं नाही आहे आणि जरी पाजलं असतं तरी त्यात विष टाकलं नव्हतं. पण पुढच्या वेळी मात्र दुधात कन्फर्म विष असेल किंवा माझे हात तुमच्या गळ्यावर असतील, एवढं समजून ठेवा. निघतो, उशीर होतं, एवढं बोलून कबीर निघून जातो. तर इकडे आता मनस्विनीचा मात्र संताप होतो. मनस्विनी म्हणते ओ डॅम, हे सगळं कसं झालं? कोणी सांगितलं हे सगळं या कबीरला? कोण आहे घरातला भेदी? गौतम भाऊजी, गौतम. ह्या गौतमची एवढी मजल. सकाळी तो माझ्यावरती संशय घेतच होता तेव्हाच मी समजून जायला हवं होतं की पाणी कुठेतरी मुरतंय. म्हणजे हा गौतमच माझ्यावरती लक्ष ठेवतो आणि सगळं काही जाऊन त्या कबीरपर्यंत पोहोचवतो. तर नाही, असंच चालणार नाही. आता मला त्या गौतमवरतीच बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. गौतमला काहीही झालं तरी माझ्या नजरेतून मला सुटू द्यायचं नाही आहे. जोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी अगदी व्यवस्थितरित्या माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तरी मला धीर धरावाच लागणार आहे. मला त्या गौतमची खंडोळी करावीशी वाटते, पण मी आत्ता सध्या तरी काहीही करू शकत नाही. मला शांत राहण्यावाचून दुसरा पर्यायच नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला किरण कबीरला विचारतो, कबीर एवढ्या रात्री कुठे गेला होतास? त्यावर मग कबीर किरणला सांगू लागतो, मनस्विनीने सखीला दुधातून विष देऊन मारण्याचा प्लॅन केला होता, पण लकीली वेदू तिथे आहे, तिने मला हे सगळं इन्फॉर्म केलं आणि म्हणून मी सखीचा जीव वाचवायला गेलो. त्याबरोबर मग आता किरण म्हणतो ओ माय गॉड कबीर, अरे हे सगळं तर खूपच क्रिटिकल आहे, हे सगळं किती रिस्की आहे. नशीब वेदूला कळलं म्हणून, जर वेदूचं लक्ष नसतं तर. त्यावर मग इकडे लगेच कबीर म्हणतो काळजी करू नकोस, आता फार दिवस नाही, थोड्या दिवसांची कसरत आहे. या आठवड्याभरातच मनस्विनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने. त्याबरोबर आता किरण म्हणतो होप सो सगळं तुझ्या मनासारखं घडू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.